मायबापो, गीता हा असा ग्रंथ आहे की तो जगन्मान्य ग्रंथ आहे. जगात मान्यता पावलेला ग्रंथ आहे तो. आणि तो सगळ्यांनाच आपला आपला वाटतो. तर आता आपण पाहायचं आहे की याचा अभ्यास कोणी केला. साधारण माणसानं अभ्यास केला नाही याचा. बड्या बड्या लोकांना, विद्वान लोकांना अभ्यास केला. पहिल्यांदा तर व्यासानं जी गीता आहे, गीता ही म्हणजे गेम केली म्हणजे 700 श्लोकामध्ये 18 अध्यायामध्ये तिचं गठन केलं. 18 अध्यायाचं गठन केलं आणि गेम केली. ती गेम नव्हती म्हणजे गाण्याजोगी नव्हती, ती गायण्याजोगी केली. आणि त्यांनी ज्यावेळेस अद्वैत तत्त्वज्ञान मांडलं जगापुढं, अद्वैत तत्त्वज्ञान आहे तर अद्वैत तत्त्वज्ञान जगापुढं त्यांनी जेव्हा मांडलं त्यावेळेस त्यांनी गीता, ब्रह्मसूत्रे आणि वेदोपनिषदे या त्रिसूत्रीचा आधार घेतला. म्हणजे गीतेला हे महत्त्वाचं स्थान दिलं त्याच्यामध्ये. आणि तेच तत्त्वज्ञान म्हणजे महाभारत काळापासून आजपर्यंत जगामध्ये आहे. आता वारकरी संप्रदाय म्हणजे त्याचंच पुढचं रूप आहे. वारकरी संप्रदाय हा त्याच अद्वैत तत्त्वज्ञानाचं पुढचं रूप आहे. अद्वैतच तत्त्वज्ञान वापरतात ते. तर प्रथम तर व्यासानं, नंतर मग व्यासाच्या नंतर हा जो अद्वैत तत्त्वज्ञान आहे ते बऱ्याच काळापर्यंत चाललं. पण नंतर काय झालं, नंतर यामधले जे पुरोहित लोक होते त्यांनी लोकांवर अन्याय करायला सुरुवात केली. आणि अन्याय केल्यामुळं काय झालं, लोक हा धर्म सोडून जाऊ लागले. तर मग बौद्ध, जैन असे धर्म निर्माण झाले आणि त्याकडं आकर्षिले जाऊ लागले लोक. आणि मग त्याच्यात शंकराचार्य आले आणि शंकराचार्यानं गीतेचाच अभ्यास केला. आणि गीतेचा अभ्यास करून पुन्हा आपली हिंदू धर्माची जी बैठक होती ती पहिल्यासारखी तिची मांडणी केली. पहिल्यासारखी लोक पुन्हा वापस आली. आणि पुन्हा मग तिथून नंतर बऱ्याच काळ गेला. मग त्याच्यानंतर ज्ञानेश्वर आले. ज्ञानेश्वरानं, संत ज्ञानेश्वर माऊलींनी देखील गीतेचाच आधार घेतला. आणि गीतेचा आधार घेऊन म्हणजे भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला. तर सगळ्यांना ते गीतेचाच अभ्यास केला. नंतर मग संत एकनाथ आले. एकनाथनंतर तुकाराम आले, संत तुकाराम आले. आणि संत तुकारामानं, संत एकनाथानं देखील गीतेचाच अभ्यास केला. संत नामदेवानं देखील गीतेचाच अभ्यास केला. नामदेवानं तर एवढं लिहिलं गीतेबद्दल की म्हणजे गीता 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 त्रिवार बोलता आणि पाप जायचं तो मोक्ष जोडे. 3 बाऱ्या जरी म्हणलं तरी पाप निघून जाते आणि मोक्ष जोडला जातो असं त्यांनी त्यांच्या अभंगातून लिहिले. संत ज्ञानेश्वर तर याच्यामध्ये काय म्हणतात, ज्ञानेश्वरीमध्ये हा वेदार्थचा गुरु, त्या नितीचा गुरु प्रत्यक्ष परमेश्वर अनुवाद दिला. तर मायबाबा असा हा ग्रंथ आहे गीता ग्रंथ. छोटी कहाणी, अगदी छोटा सोपा ग्रंथ आहे. पण याचा फक्त प्रथम तर पहिली पायरी आहे की कोणाकडून तरी हा वाचून घ्यायचा. वाचता कसा येईल हे पाहायचं का, सोपं आहे वाचायला. आणि मग वाचता आला की त्याचं सतत त्याच्या पाठीमागं लागायचं. कुठं बी आपल्या खिशात एक ग्रंथ ठेवायचा. आपल्याला जिथं वेळ भेटल तिथं गीता वाचत राहायची. मी तसंच केलं बाबा. मी ज्यावेळेस नोकरीला होतो अपडाऊन करत होतो आणि अपडाऊन करत असताना गाडी लेट राहायची. आणि मग गाडी लेट राहायची तर मग करायचं काय, तर काही करायचं नाही, गीता वाचित बसायचं. आणि असं करत करत मला गीता वाचता 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 गीता पाठ झाली. मला पाठ झाली पाहिजे गीता. ज्याला कोणाला गीतेवर स्टेज गाजवायचं असेल, गीतेवर बोलायचं असेल स्टेजवर, तर त्याला कुठलाही श्लोक कुठं बी उचलता आला पाहिजे त्याला कुठलं. आणि गीतेमध्ये जसं एक गृहिणी असती स्वयंपाकघरात, तर ते स्वयंपाकघर तिच्या कंट्रोलमध्ये असते. आणि कुठं शेंगदाणे ठेवले, कुठं पोहे ठेवले, कुठं काय ठेवलं हे त्या बाईला माहीत असते. बरोबर तिचा हात त्याच डब्यावर जातो. त्याप्रमाणे आपल्याला देखील गीतेमधला जो श्लोक आहे, कोणता श्लोक कुठं आहे आणि तो कुठं उचलायचा, कुठं कामी येईल हे त्याचं आपल्याला माहिती पाहिजे. प्रथम गीता पाठ झाली पाहिजे. आणि मग पाठ झाल्यानंतर काय करायचं माहिती हो, एकदम प्रथम सगळे आधीच्या आधी पाठ बघत बसायची नाही. त्याच्यात काही पॉईंट येतं. आता 3ऱ्या अध्यायात एक पॉईंट आहे. त्या 3ऱ्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण महाराजांना अर्जुनानं श्रीकृष्ण महाराज विचारलं, देवा अथ केलं प्रयुक्तोयम पापम चेती पुरुषा. मग माणूस पाप का करतो,
हा साधा पॉईंट आहे आणि हा साधा प्रश्न आहे. आणि तो म्हणतो असं, तो काय म्हणतो, आता केलं प्रयोग पापम चरिती पुरुषा आणि छिन्नपी वासने बला देऊ नये. माणूस पाप का करतो हे तिसऱ्या अध्यायामध्ये सांगतो तुम्हाला. कितवा श्लोक आहे तो श्लोक आहे तिसऱ्या अध्यायामध्ये. तर तो अगोदर पाठ करायचा 36वा. हे अगोदर पाठ झालेलं आहे, मग याचा अर्थ बघायचा आणि मग त्या श्रीकृष्ण महाराजांनी काय उत्तर दिलं ते बघायचं. मग ते फक्त 5 श्लोक आहे, 1 2 3 4 5 6 आणि 7 श्लोक आहेत. हे 7 श्लोक अर्थ बघून घ्यायचे. 7 श्लोकाचे अर्थ बघून घ्यायचे. आणि त्याच्यात काय म्हणतात ते म्हणतात की अर्जुन श्रीकृष्ण महाराज काय उत्तर देतात, काम येश क्रोध येश. हा काम, हा क्रोध, येश म्हणजे हा. ते एक गीतेचे म्हणजे शब्द जे आहेत एका वहीवर लिहून घ्यायचे आणि आपण जसे इंग्लिशचे शब्द पाठ करतो तसे शब्द पाठ करायचे. आणि काम म्हणजे काय, हे काम म्हणजे काय, यश म्हणजे काय, यश, क्रोध म्हणजे काय, यश म्हणजे काय, काम यश क्रोध यश. यश म्हणजे हा काम, हा क्रोध. रजोगुण समुद्भव कशापासून उत्पन्न होतो, रजोगुणापासून उत्पन्न होतो. आणि कसा येतो, महाशनो महापापमा. महाशनो म्हणजे महाखादाड आहे आणि महापापी आहे. महाशनो महापापमा विद्येनं मिह वैरिनम, आणि आपल्या ज्ञानाला झाकून टाकणार आहे. असं आपल्याला समजून जाते. मग पण आपल्याला पाठ पाहिजे. पाठ असलं की त्याचा अर्थ लवकर आपल्याला कळतो. म्हणून पाठ केलं पाहिजे. आणि कोणचं बी कुठं बी वाचित बसलं ना पाहिजे. जिथं आपल्याला म्हणजे स्वदेश 4-5 याच्यातच उत्तर दिलेले श्रीकृष्ण महाराजांना, तर ते अगोदर बघायचे. आता हे 5 6 7 श्लोकाचं आहे. ते 7 श्लोक आपण मराठीतून काय उत्तर होतं याचं हे 5. तर मग पुन्हा काय म्हणतात, हा काम, हा क्रोध रजोगुणापासून उत्पन्न होतो आणि हा महाशनो आहे, महापापमा आहे आणि आपल्या ज्ञानाला झाकून टाकतो. म्हणून माणूस का पाप करते. तर मग कसं झाकून टाकतो म्हणले, धुमेनावरी येते वन्नीर. जसा धुरानं अग्नी झाकून टाकतो, धुमेनावरी येते वन्नीर यथादर्श बोलेचे. जसा म्हणजे आरसाला धुळीनं झाकला जातो आरसा, तसा धुमेनावरी येते वन्नीर यथादर्श यथोल्बे होतं गर्भ. आणि आईच्या पोटातला गर्भ हा जारानं झाकला जातो. तथा ते नेद मावृतम. त्याप्रमाणे हा काम, हा क्रोध आपल्या ज्ञानाला झाकून टाकतो. आणि मग त्यामुळं झाकून टाकल्यामुळं आपण पाप करतो. हे आपण पाठ केलं पाहिजे, त्याचा अर्थ पाहिले पाहिजे. आणि मग काय म्हणतं, आवृतम ज्ञान मिळतेनं ज्ञानीनो नित्य वैरिना कामरूपेन कोणते दुष्पुरेन आणलेण्याचे. आणि हा कसा आहे, अग्नीमध्ये कितीही लाकडं टाकली तर अग्नी शांत होईल का, आवृतम ज्ञान मिळतेनं नाही, कधीच नाही होत, कधीच शांत होणार नाही. तसा हा काम कितीही भोगला, काम रूपेन कोणते दुष्पुरेन आणलेचे. कितीही भोगला तुम्ही तरी तो काम पूर्ण होत नाही आणि आपली काय होत नाही, आपली शांती होत नाही त्याच्यात. त्यामुळं आणि काम नाही मिळाला, काम व्हायला नाही मिळाला तर आपल्याला क्रोध येतो. क्रोधात भोवती समूह स्मृती विभ्रम, स्मृती बांध्यात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात पराक्षिती. असे पाप करतोय माणूस. तर मग पुन्हा काय म्हणतात ते 40व्या श्लोकात ते काय म्हणतात, ते कुठं राहतात म्हणले ते काम आणि क्रोध. ते म्हणले इंद्रियानी मनोबुद्धीर अशा अधिष्ठान उच्चते. इंद्रिये, मन आणि बुद्धीमध्ये तिथं राहतात ते. आणि तिथून आपल्याला मोहित करतात. येते आणि मोहितेसे ज्ञान आवृत्ती देईना. असं आपल्याला हे समजलं पाहिजे. आणि काळांतरानं कळतंय मायबाप. हळूहळू आपण जर करीत. आणि गीता पठण करण्याचा टाईम सांगतो तुम्हाला मी. 4 वाजता आपण उठलंच पाहिजे. सकाळी 4 वाजता उठून आपण अभ्यास केलाच पाहिजे, वाचलंच पाहिजे. आपण हे अर्थ पाहिलेच पाहिजे. 4 ते 6 हा सारस्वत काळ असतो, तो ब्रह्ममुहूर्त असते. त्यावेळेस जर अभ्यास केला तर आपला अभ्यास चांगला होतो. त्यामुळं त्यावेळेस अभ्यास करायचा. तर मग हे कुठं राहतात, इंद्रियानी मनोबुद्धी रस्या अधिष्ठान उच्चते ऐतेरी मोहतेसे ज्ञान वावृत्ते देणं. आणि म्हणून 41व्या श्लोकात श्रीकृष्ण महाराज म्हणतो, अर्जुना तस्मातो इंद्रियाने अदो नियमे भर्तर्षभ पापानं प्रजहेनम ज्ञान विज्ञान नाशनम. म्हणजे त्याला नियमित कर, त्या संयम कर, त्याला नियमित कर असं म्हणतात ते अर्जुनाला. आणि पुन्हा म्हणतात अर्जुना 41-42 श्लोकात ते म्हणतात, अर्जुना इंद्रियानी परान्या, इंद्रियापेक्षा
मन इंद्रियानी परान्या हुरिंद्रिया बे परमन मन इंद्रियापेक्षा मन हे श्रेष्ठ आहे. आणि मनसस्तू पराबुद्धी मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे आणि बुद्धीपेक्षा हा काम फार खडतड आहे माझ्या असं श्रीकृष्ण. आणि हे सगळं आपण म्हणजे अंतरात ठेवायचं आहे, अंतरात ठेवायचं आहे. आणि मग आणि शेवटी काय म्हणतात ते एवं बुद्धे परमबुद्ध्वा संस्थाभ्यात मानमात्मना जे शत्रू महाभाव कामरूपम दुरासदम. म्हणजे ह्या कामरूपी शत्रूला ठार मारण्याचा सल्ला ते देतात शेवटच्या श्लोकात. माय बाबा अतिशय सोपं गोष्ट आहे ही, पण आपण केलं पाहिजे. आता पुन्हा एक तुम्हाला सांग का, पुन्हा बघा नव्या अध्यायात श्रीकृष्ण महाराज काय म्हणतात. नव्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण महाराज म्हणतात म्हणजे जे वेदाचे पठण करतात त्याची काय गती होते ते सांगितले त्यांनी. ते म्हणले अर्जुना, ते म्हणले त्रयोध्यामाम सोमपा पुतपाप यज्ञनिष्ठ असोगती. असे छोटे 4 2 श्लोक पाठ करायचे, त्यातला मतितार्थ काय होतो हे जाणून घ्यायचं. ते म्हणले त्रयोध्यामाम सोमपा 3 वेदाचा अभ्यास करतात. कोणचा? ऋक्साम यजुर्वेद, ऋग्वेद सामवेद यजुर्वेद. आणि त्रयोध्यामाम सोमपा पुतपापा यज्ञनिष्ठ किंवा यज्ञ करतात, स्वर्गतीम आणि स्वर्गाची इच्छा करतात. स्वर्गतीम प्रांत येते ते पुण्य माशाद सुरेंद्र लोक मस्तंती दिव्यान दिवदेव. आणि पुन्हा त्यांना स्वर्ग मिळतो देखील तसा प्रयत्न केल्यावर. दिवदेव भोगान तिथं भुगतो स्वर्ग लोक मिशालम. तिथं पुन्हा गेल्यावर अनेक काळ ते तिथलं सुख भोगतात. स्वर्गलोक मिशालम शिन्य पुण्य मरते लोक मिशंती. आणि पुण्य क्षीण झालं की पुन्हा मृत्यूलोकात येतात आणि गतागतम काम कामाला बनते. एवं त्रयोध्या म्हणजे पुन्हा ते कामामध्ये पडतात. मायबापू ह्या चतुर्विधीला पडतात. कुत्र्या मांजरीचे जन्माला जातात. मग वेद पाठ करून आणि काय फायदा आणि यज्ञ करून काय फायदा. ते अखेर शेवटी त्याचं फळ भोगायला मिळतं आहे आपल्याला. आणि फळ भोगणं झालं की शेवटी आपल्याला कुत्र्या मांजऱ्याचा जन्म भेटतो आणि पुन्हा ह्या संसारात येऊन आपल्याला दुःख भोगावं लागते. माय बाबा हे अशा प्रकारे छोट्या गोष्टी आपण जर पाठ केल्या, छोट्या गोष्टी पाहायचं अगोदर. आणि छोट्या गोष्टी पहिली तर सगळं गीता पाठ पाहिजे. कुठला श्लोक कुठं बी उचलता आला पाहिजे आपल्याला आणि सांगता आला पाहिजे. आणि ते आणि हे गीता ही कशी आहे म्हणजे ती तत्त्वज्ञानाचा ग्रंथ आहे. तो काही असा म्हणजे स्टोरी कथारूप नाही. कथारूप नसल्यामुळं ते ध्यानात नाही. प्रत्येक श्लोकाचा अर्थ वेगळा होतो. मग ते प्रत्येक श्लोकाचा अर्थ आपल्याला कळायला पाहिजे आणि त्याप्रमाणे आपले प्रयत्न पाहिजेत. परमेश्वराला मी विनंती केली पाहिजे की देवा मला हे शास्त्र तुझं कळू दे. मग परमेश्वर निश्चितच आपल्याला म्हणजे ददामी बुद्धियोगम त्यांनी आपल्याला तर वचन दिलं की ददामी बुद्धियोगम तर येणं मामोपायन तिथे माझ्यापर्यंत येण्याची मी तुम्हाला बुद्धी देतो. इतकंच म्हणले नाही तर ते म्हणले तेशा मी अनुकंपार्थ मम ज्ञान जमतं मग नाश्या तो भावस्तो ज्ञान दीपेन भासवता. ज्ञान मी तुमच्या हृदयात ज्ञानाची ज्योत पेटितो. माय बाबा इतकं आपल्याला वचन दिलं श्रीकृष्ण महाराजानं. तर मग त्याप्रमाणे म्हणून आपण हा अभ्यास केला पाहिजे गीतेचा आणि आपलं भलं करून घेतलं पाहिजे. माय बाबा जर आपलं भलं आपण जर गीतेचा अभ्यास केला तर तुम्हाला जो कोणी माणूस गीतेचा अभ्यास करीन त्याला कुत्र्या मांजराचं देह कधीही मिळणार नाही. निश्चितच माणसाचे देह त्याला मिळते आणि त्याचा पुन्हा ह्या संसार सागरातून तरुण जाण्याला मदत होईल आणि पुन्हा ह्या संसार सागरात यद्गत्वानं निवर्तते तद्धाम परमम. पुन्हा ह्या नश्वर संसारात त्याला येण्याची गरज नाही आणि दुःख भोगण्याची गरज नाही. माय बापो नका येऊ ह्या दुःस्वर संसारात, दुःखरूपी संसारात. करा थोडा प्रयत्न आणि तरुण जा अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो आणि तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम.